मोदी सरकारने आजपासून देशभरात 4 नवीन कामगार संहिता लागू करण्याची घोषणा केली आहे। याबाबत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती देखील दिली आहे। आजपासून लागू होणारा बदल कामगार व्यवस्थेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचं म्हटलं जात आहे। नव्याने लागू होणारी कामगार संहिता ही केवळ कायदेशीर सुधारणा नाही, तर भारतातील 40 कोटींपेक्षा अधिक कामगारांच्या जीवनात एक ऐतिहासिक क्रांती असल्याचा सरकारचा दावा आहे। मोदी सरकारचा दावा आहे की या सुधारणा केवळ कामगार कायद्यांबद्दल नाही, तर कामगार न्याय आणि कामगार प्रतिष्ठेच्या नवीन युगाची सुरुवात आहे। नवीन कामगार संहिता म्हणजे भारताला जागतिक कामगार मानकांच्या बरोबरीने आणण्याचा हा प्रयत्न आहे। यामध्ये काही ठळक मुद्दे सरकारने स्पष्ट केलेत। सर्व कामगारांना यामध्ये वेळेवर किमान वेतनाची हमी देण्यात आली आहे। प्रत्येक तरुणासाठी नियुक्तीपत्र अनिवार्य करण्यात आलंय। महिलांना समान वेतन आणि समान आदर देण्यात येतोय। 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात येत आहे। ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची हमी कामगारांना देण्यात येते आहे। तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये 100% आरोग्य सुरक्षा देखील देण्यात येते। सरकारने लागू केलेल्या या 4 नवीन कामगार संहितांमध्ये वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता यांचा समावेश आहे। या नव्या संहिता केंद्र सरकारच्या अंतर्गत पूर्वी लागू असलेल्या 29 केंद्रीय कामगार याद्यांची जागा घेणार आहेत। सरकारच्या नवीन नियमांमुळे, नवीन संहितेमुळे आता कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे।